कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मास्तरीनबाईंच्या डोसक्यात बसलंच की बजरंग आणि आईसाहेबांनी हात मिळवून गेल्या। आता अजून कुठल्या भाषेत सांगू त्यासनी, म्हणजे त्यासनी पटल की आईसाहेब असं काहीच करू शकत नाहीत कवाच। पण माझं एक मन म्हणतंय की मास्तरीनबाई कवाच खोटं बोलणार नाहीत, खोट्याची तर चिड आहे त्यासनी। त्या म्हणत्यात त्याच्यात तथ्य असेल का नाही, पण दुसरं मन म्हणते की आईसाहेब असं करूच शकत नाहीत। आमच्या समोर त्या बजरंगला गुरावानी बदाडला होता आईसाहेबांनी, त्या कशाला असलं करतील? त्या कशाला जेलातनं बाहेर काढतील बाजाला? डोसक्याचं नुसतं बुसकाट पडते राव, आंबाबाईलाच माहिती। बजरंग ए गपना आवले कटाळा आलाय, सोडा ना। आज नाही सोडत मी, आज हे तोडून टाकणार। ए बजा, येड्या बिड्याचे झटके येतात का रे तुला? गप बस ना। सोडा ना मग। गप्पा बस तिकडे। हो साहेब ऐका ना माझं। हो साहेब, हो लय कटाळा आला साहेब। दोन मी काय सांगतो ऐकून तर घ्या साहेब। सोडा ना साहेब, येऊ दे ना बाहेर मला साहेब। बाहेर तर येतच होतास ना तू, आत बाहेर चालूच होतं तुझं सतत। टीचर मॅडम तुम्ही इथं? मॅडम मॅडम थांबा, तुम्ही कुठे चाललेत? मला बजरंगशी बोलायचंय। असं नाही बोलू शकत तुम्ही। मॅडम प्लीज, खूप महत्त्वाचं काम आहे माझं। हो पण आता तुम्ही नाही भेटू शकत, त्याची एक प्रोसेस असते। हो बरोबर आहे तुमचं, पण माझं तुमच्या वरिष्ठांशी ऑलरेडी बोलणं झालंय, म्हणून म्हणते प्लीज, खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज। मॅडम भेटू द्या त्यांना। या चलिए, दे। टीचर मॅडम तुम्ही इथं? मला पण तुमच्याशी जरा बोलायचं होतं। म्हणजे आता समजा ठीक आहे ना? म्हणजे काही येड्या बिड्याचे झटके वगैरे येत नाही ना तुम्हाला आता? मॅडम मास्तरीन बजरंगला भेटाय आली इथं, पण त्याच्या संगत काय बोलती ही? हो इथं ब्रेकिंग न्यूजच आहे की। सॉरी सॉरी सॉरी। बोल, चल खरं बोल आता। माझ्यावर सूड उगवण्यासाठी जेलमधून बाहेर आला होतास ना? मला वेडं ठरवायचं, मग वेड्यांच्या इस्पितळात भरती करायचं, हे सगळं केल्यानंतर तुझा सूड पूर्ण होणार होता, बरोबर ना? आणि हे सगळं करण्यासाठी तुला भुवनेश्वरी मॅडमनी मदत केली होती, बरोबर? हो टीचर मॅडम, काही पण काय बोलतात? भुवनेश्वरी मॅडमचा काही संबंध नाहीये। उलट उलट मी जेलमधनं बाहेर आलोच नाही। मी तुम्हाला दिसत होतो तो म्हणजे तुम्हाला, मी म्हणजे तुम्हाला होणारा भास आहे। भास झालं तुझं। खरं सांग बजरंग, हे बघ मी तुला ही शेवटची संधी देते, तू जर आता खरं बोललास तर मी सुद्धा सगळं विसरून जाईन। मग तेच सांगतोय, विसरून जा, कारण सांगण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे। खोटं बोलू नकोस, खरं सांग, तुला भुवनेश्वरी मॅडमनी जेलमधून बाहेर काढलं होतं ना? हे बघा टीचर मॅडम, तुम्ही असं उगत मला शब्दात अडकवू नका। इकडची गोष्ट तिकडं, तिकडची गोष्ट इकडं, मी दोन्ही गोष्टी नाही तर भलतीकडं, हे असं करू नका तुम्ही। हे बघ, जे खरं आहे ते मी तुला कबूल करायला सांगते, मी तुला शेवटचं सांगते बजरंग, खरं कबूल कर।
सांग, तुला भुवनेश्वरी मॅडमनी जेल बाहेर काढलं होतं ना? बजरंग, खरं काय ते सांग. खरं सांगितलं तर वाचशील. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, खरं बोल. मी तुला शेवटची संधी देते बजरंग. मी सगळं विसरून जाईल, फक्त आत्ताच्या आत्ता खरं कबूल कर. बोल. सांगा की अधिपती, एका अट्टल गुन्हेगाराला बाहेर काढणं मग आमचा हात असल असं वाटतंय का तुम्हाला? आईसाहेब चिडू नका की तुम्ही. नाही नाही, चिडत नाही आम्ही अधिपती, पण ज्यानं तुमच्यावर हात उगारला, ज्यानं तुम्हाला इतका त्रास दिला, त्याच्याशी आम्ही हात मिळवणी करू असं वाटतंय काय तुम्हाला? हॉकीच्या स्टिकने आम्ही त्याला बडवला होता आणि आत टाकला होता, मग कशा पाहिजे त्याला बाहेर काढू आम्ही? हा तेच की मग. नाही असं असूच शकत नाही. मी तेच म्हणलो. मी कोणाला म्हणलात? काय ते? नाही असं असू शकत नाही हे कुणाला म्हणला? सुनबाई ना? त्यांना काही शंका आहे काय? नाही नाही असं काय नाही. अधिपती, तुम्हाला आमच्याशी खोटं नाही बोलता येत. नाही आईसाहेब, त्यांच्या मनात रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल. हा, रिस्पेक्ट बघितला तो काल. तर तुम्ही बी तो विषय सोडा. 4 वस्तूंची जी चूक आहे सगळी मास्तरीन माहिती नाही. चूक बरोबर असं काय बी नसतं अधिपती. सुनबाईंना आम्ही घरातच न गाय. अहो असं नाही, तुम्ही नव्हता तेव्हा तुम्हाला मी शोधायला लई मदत केली मला मास्तरीन माहिती. नाही अधिपती, तुम्हाला काही कळत नाही. त्या आम्हाला घराबाहेर काढायलाच बसल्यात आणि तुमच्या बापाची साथ आहे त्यांना. अहो त्यांची साथ असून काय होत नसते. जे 20 वर्षात झालं नाही ते मी होऊ देणार नाही आईसाहेब. आणि तुम्ही काय त्यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. मास्तरीन बाईसने काय तुम्हाला बाहेर बीर काढायचं नाही घराच्या. गबसा, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. त्या काय असं बोलल्या नाहीत आणि त्यांची काही चूक नाही आईसाहेब. कोण चूक कोण बरोबर हे आता काळच ठरवू. ठेवतो आम्ही फोन. हां. ठीक आहे टीचर मॅडम, मी समजा सगळं खरं सांगेन, पण सगळ्यांसमोर नाही. म्हणजे मी फक्त तुम्हाला एकट्यातच सांगेन. काय झालं चंचे? कशा पाय फोन करायलास? तुला सांगितलं होतं ना मी, काही महत्वाचं असेल तरच फोन करायचा, नाहीतर हिथं येऊन खबर द्यायची. अगं होय मावशी, लय महत्वाचंच आहे. सांग काय ते? काय कुठं आग लागल्या का आभाळ कोसळलंय? मावशी अगं आभाळच कोसळलंय. म्हणजे काय झालं ते सांगणारच का चंचे पटशिरी? हा, उगा टाइमपास करू नग. अगं ती मास्तरीन, त्यांचं काय? अगं ती पोलीस स्टेशन मध्ये आले बजरंगला भेटाया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.